इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150. उल्हास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्हास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्हास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। तूफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। इस शेरो शायरी के साथ महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पुलिस खेल स्पर्धा में भाग लेने वाले खिलाड़ियों का हौसला बढ़ाया। 35वें महाराष्ट्र राज्य पुलिस खेल स्पर्धा 2025 का भव्य उद्घाटन गुरुवार को थाने शहर के पुलिस क्रीड़ा संकुल में हुआ। इस समारोह में परिवहन मंत्री प्रताप सरनायक, गृह राज्य मंत्री योगेश कदम, पुलिस महासंचालक रश्मि शुक्ला, थाने पुलिस आयुक्त आशुतोष डोमरे सहित उनके गणमान्य व्यक्ति, सरकारी अधिकारी, नागरिक और पत्रकार उपस्थित रहे। अपने उद्घाटन भाषण में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि खेल केवल प्रतिस्पर्धा नहीं बल्कि अनुशासन, समर्पण और आत्मविश्वास का प्रतीक है। उन्होंने पुलिस विभाग में उत्कृष्ट खिलाड़ियों को तैयार करने के लिए पुलिस ग्राउंड में सिंथेटिक ट्रैक और हाईमास लाइट लगाने का घोषणा की, जिससे खिलाड़ियों को अधिक प्रशिक्षण सुविधाएं मिले और वे राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रदर्शन कर सके। स्पर्धा में भाग लेने वाले सभी 16 पुलिस टीमों ने शानदार परेड और अनुशासन का प्रदर्शन करते हुए मुख्य अतिथियों को सलामी दी। खिलाड़ियों के जोश और उमंग को देखते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शेरो शायरी के माध्यम से उन्होंने प्रेरित किया, जिससे पूरा माहौल जोश और आत्मविश्वास से भर गया। इस उद्घाटन समारोह के साथ पुलिस खेल स्पर्धा का शुभारंभ हुआ, जहां विभिन्न खेल प्रतियोगिताओं में राज्य भर के पुलिस खिलाड़ी अपने प्रतिभा का प्रदर्शन करेंगे। पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा करुणा परिचय करून देण्यात प्रमुख अतिथी महोदय रूप दिले आहे, कारण स्वातंत्र्य हेच राष्ट्राचे प्राणतत्व आहे। स्वातंत्र्यदेवी तूच राष्ट्र चेतना, तूच देशाचा प्राण आणि तुझ्यामुळे उत्तम आचार विचारांची राणी आहे। सावरकर म्हणतात की सौंदर्य, स्वस्थ, निरगटपात चैतन्य सारा स्वातंत्र्य देवते बोलतात। स्वतंत्र देवते पूर्ण सूर्यात तुझे सोबती आहे, तुझ्या सेवेत ते आम्हाला प्राप्त होतील। आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शंभू सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा, संत सज्जनांच्या भक्तीचा आणि ज्ञानेश्वर तुकारामांच्या आध्यात्मिकतेचा हा महाराष्ट्र आहे। या सर्व महापुरुषांच्या विचारांचा गोसा आणि वारसा पुढे नेणारे, नाट्य पैलीच्या उठावर हसू देणारे, हजारो अनाथांना जीवन देणारे, अनाथांचे नाव रोजचा यादी भारतीय एक राष्ट्रीय संस्था आणि आदरणीय मान्यवरांचा हा सन्मान। 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या उद्घाटन समारंभाचं नेतृत्व करतात राखीव पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साठे, तर 2007-2013 मरो प्रशिक्षण केंद्र कवायत शिक्षक, कमांडो प्रशिक्षक आणि पुणे नाशिक इथे झालेला आहे। हा संघ महाराष्ट्राच्या सुरक्षेचा पाया आहे। त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात शिक्षणाचा मागे संतांच्या पदस्पर्शाला पावन झालेली भूमी ही अपराधी परिक्षेत्र इतिहासाच्या पाऊलखुणा सोबत घेऊन संचलनासाठी पुणे सरकत आहे छत्रपती संभाजीनगर व नांदेड। 3.5 शक्तिपीठांपैकी श्री कर्मीर निवासिनी आणि अंबाबाईंच्या आशीर्वादानं धन्य झालेली पावन भूमी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यात अशा गरजेदार लयबद्धतेचा समर्पण यांचं सुंदर प्रात्यक्षिक म्हणते आणि हे दिमागदार असं संचलन
अतिशय जोशपूर्ण उत्साहवर्धक वातावरणात संचलनात सहभागी झालेल्या प्रत्येक जवानाचे पाऊल जणू हेच म्हणतात। रमजान देश के सम्मान के अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ मैं खाकी हूँ। या संचलनात आपण पाहत आहोत शिस्त देशप्रेम अंतकरणाचा उभारा। श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करण्याकरिता क्रीडा ज्योतीचे या क्रीडांगणावर आगमन 2016 साली स्वतःच्या नावावर असलेला त्यांनी 14.8 सेकंदाचा रेकॉर्ड मोडलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अमृत तानाजी तिवले कोल्हापूर परिक्षेत्र याचबरोबर आणि न्यू मेक रेकॉर्ड त्यांनी केलाय। क्रॉस कंट्री मध्ये 20 किलोमीटर साठी सुवर्ण पदक त्यांनी पटकावले। आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धा 2014 चेन्नई मध्ये ट्रिपल चेस कांस्य पदक त्यांनी पटकावलेलं आहे। अशा यामिनी उमेश ठाकरे क्रीडा ज्योत घेऊन येतात। याची ही ज्योत आहे निर्धाराची, ही ज्योत विश्वासाची, ही ज्योत अखंड आत्मविश्वासाची, ही ज्योत संकल्पाची, ही ज्योत विश्वासाच्या संकल्पाची। क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्याकरिता आदरणीय सरांनी मंचावरून खाली उतरत आहेत। 2000 राज्य करून आजच्या 35 या स्पर्धेचा शानदार उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय। जोरदार कोल्हापूर परिक्षेत्र श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी या ठिकाणी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि गृह शहरीचे सन्माननीय राज्यमंत्री असलेले आमदार योगेश कडक साहेब यांचंही या सोहळ्यासाठी आम्ही स्वागत करत आहोत। आजच्या श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई 2025 चे उद्घाटन असं जाहीर करतो। आपण हवेमध्ये पुढे सोडू पुढचा जल्लोष 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 शाळेचा हा शानदार सोहळा इथं सुरू करतोय। मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं। आता आपल्या खेळाडूंकडून खेळातील नैतिकता अशी शपथ घेतो की 35व्या महाराष्ट्र खेळाडू वृत्तीने भाग घेऊ। पंचांचे निर्णय अंतिम शिरोधार्य मानू। आमच्या संघाचा तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचा दर्जा उंचावेल असे आमचे वर्तन राहील। जय हिंद। सदस्यित राहावी याकरिता आदरणीय श्री एक राज्य मुंबई यांना आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई हे स्मृतिचिन्ह प्रदान करत आहेत। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम असं समजूया आपण आणि आपण आपलं कष्टपणाला लावणारच आहात। आपण होणारच, कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार, परंतु पराभव होणे महत्वाचं नाही। माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जन बड़ा नहीं और हारा वही जो दिल से लढा नहीं। तुम्ही सर्वजण दिल से लढणार आहात, मनापासून खेळणार आहात आणि तुम्ही सगळे जिगरबाज आहात आणि म्हणून तुम्ही सर्वच जण जिंकलेला आहात असं माझं मत आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला शुभेच्छा देतो। आता खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण सहभागी होत आहे।
हे आपल्याला माहित आहे. आणि महाराष्ट्राचे पोलीस हे सुद्धा खिलाडी नंबर 1 असतात हे जगाला आता दाखवून द्या, ही संधी देखील आपल्या हातामध्ये आलेली आहे. सदरक्षणाय खरं निर्णय हे आपल्या फोर्सचं ब्रीदवाक्य आहे. हे ब्रीदवाक्य पाळायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही. आणि त्या बाबतीत खेळामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि शिकावं, आपण एकमेकांच्या कामाचं कौतुक करावं, हेच या क्रीडा स्पर्धेचं खरं उद्दिष्ट आहे. हे स्पर्धेचं जग आहे, तिथे टिकून राहण्यासाठी भरपूर पळावं लागतं. आणि ते गुणवत्तेला पर्याय नाही, शॉर्टकटही नाही. आणि म्हणून 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या फोर्स 1ने ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावला आहे. या बाबतीत देखील मी मनापासून अभिनंदन करतो. हे घालून पाहायला देता म्हणून राज्यातला नागरिक पण समारंभ कार्यक्रम निर्धोकपणे या ठिकाणी साजरा करू शकतो. तुम्ही सण उत्सव जेव्हा असतात, गणपती, नवरात्री, दिवाळी, तेव्हा पोलीस रस्त्यावर असतात, रस्त्यावर उभे असतात, कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात. ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, काही असू द्या, आपण आपलं काम करत असता. कोविड मध्ये देखील आम्ही पाहिलंय, तुम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलंय, कोणी जेवण बनवण्याचं काम केलंय, जेवण वाढण्याचं काम केलंय. काय काय काम या पोलिसांनी केलंय या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देखील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी खूप प्रयत्न, मग गाड्या असतील, अशा वाहनं, अनेक वाहनं आपण देतो. काही ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून, काही ठिकाणी गृह विभागाच्या माध्यमातून, कुठल्याही काही कमी पडू नये म्हणून आपण हे सगळं करत असतो. आणि पोलीस दलाला आधुनिकतेच्या प्रगतीच्या वाटेवर कसं नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून गेल्या काही वर्षात आपल्या राज्याचं दोषसिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे, कन्व्हिक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी रोज रोज अनेक घटना कानावर येतात. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढतीये, त्याचा ताण देखील आपल्यावर आहे. बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कार देखील पोलिसांनी धरली पाहिजे आणि तेही आपण करताय. महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक देशभरात चांगला आहे. एक चांगलं कॉम्पिटिटिव्ह पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडे पाहिलं जातं. हा देखील या महाराष्ट्राचा अभिमान आहे, या महाराष्ट्राचा गौरव आहे. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी तुमच्याकडे तंदुरुस्ती जपली पाहिजे आणि तेवढी सद्भावनाही आपण जपली पाहिजे. पोलीस ठाणं, बदल्या, पोलीस डायऱ्या हे दैनंदिन हे काम आपलं चालूच असतं. पण त्यातही गुणवत्ता जोपासणारे तुमच्यासारखे खेळाडू बघितले की मनाला बरं वाटतं. सामान्य जनतेला देखील आधार वाटतो. तुम्ही पदकांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या सराव आणि सोयी सुविधांमध्ये ठाण्यामध्ये काही कमी पडणार नाही याची देखील आपल्याला ग्वाही देतो. आज जिथे आज स्पर्धा होत आहे ते अत्यंत सुंदर व सुसज्ज असं ग्राउंड तयार करणाऱ्या ठाणे पोलीस दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे त्याचे प्रमुख जे आहेत आयुक्त आशुतोष डोंगरे आणि त्यांची टीम यांचं मी अभिनंदन करतो. या मैदानात पोलिसांना दैनंदिन सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक पाहिजे आणि हायमर्स पाहिजे अशी मला विनंती केलेली आहे. पोलीस दलाला त्याचा फायदा होईल, इथल्या खेळाडू मुलांनाही त्याचा फायदा होईल. आणि म्हणून जिल्हाधिकारी आपले शिंगारे यांना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब या मैदानामध्ये सिंथेटिक ट्रॅक तयार करूया आणि हायमार्क्स लावूया. त्या ठिकाणी आपल्याला या सराव करता येईल, स्पर्धा घेता येतील आणि त्यासाठी पैसे कमी पडणार नाही याची खात्री आपण बाळगा. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, मी बघतो, करतो, पाहतो वगैरे नाही. तसं मला काल सांगितल्याबरोबर मी रात्री शिंगारेंना कलेक्टरना फोन केला, इकडे असतील कुठे आहे काय, अरे निरंजन पण आहे. आणि कलेक्टरना मी सांगितलं असल्यामुळे डीपीडीसीतून आपल्याला हे पैसे देता येतील आणि आपण हे पैसे देऊ, सिंथेटिक ट्रॅक करू, मैदानामध्ये आणखी काय करायचं ते करू, लाईट लावू, हायमार्क्स लावू आणि सुसज्ज असं खेळाचं मैदान या ठिकाणी तयार करू. आणि म्हणून या ठिकाणी केवळ पोलीसच नाही तर ठाण्यातले गुणवंत खेळाडू जे आहेत त्यामुळे देखील या
मैदानाचा फायदा होईल आणि म्हणून त्यांना देखील आपण याचा लाभ द्या अशा प्रकारची सूचना करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. जोश मध्ये ठेवा, जोश मध्ये लढा. जाता जाता फक्त 4 ओळी तुम्हाला सांगतो. तूफानों में ताश का घर नहीं बनता, तूफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्त. एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आणि म्हणून त्यामुळे हे यश द्या, हे आपलं उज्ज्वल यश, तुमचं यश, हे महाराष्ट्राचं यश हे आहे, लक्षात घ्या आणि खेळा. उत्तम आयोजनाबद्दल मी पुन्हा एकदा ठाणे पोलीस आयुक्त त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातले तमाम खेळाडू या ठिकाणी महाराष्ट्रातली जी स्पर्धा होते आहे त्या आपल्या पोलीस महासंचालक यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांसाठी खास पर्वणी. ठाणे पोलीस आयुक्तालय आयोजित 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेला चढला आता रंग. मग वाट कसली बघताय, चला या होऊया सगळे दंग. यायचं कुठे? साकेत पोलीस ग्राउंड ठाणे येथे. या तर मग आम्ही तुमची आतुरतेने वाट बघतोय. 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे.